माता ज्याची थोर जिजाऊ, शहाजी ज्याचे पिता, तो लढला ज्यासाठी जन्म भारती होती मराठी, अस्मिता हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी तो संतापून पेटून उठला. जो किल्ला त्याने चढला तेथे भगवान नेहमीच फडफडला. तरुणांच्या हाती देऊन समशेर घडवला त्याने मावळा, तोच माझा शिवाजी, तोच माझा शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय गुरुजन, उपस्थित मान्यवर, प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व शिवप्रेमी बंधू बांधवांनो, आजचा दिवस 19 फेब्रुवारी आपल्यासाठी अभिमानाचा, प्रेरणादायी आणि स्वाभिमान जागवणारा दिवस. कारण आजच्याच दिवशी स्वराज्याचे संस्थापक, अष्टपैलू योद्धा, कणखर नेतृत्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. हा दिवस केवळ एक सोहळा नाही तर एक संकल्प आहे, राष्ट्रभक्तीचा, पराक्रमाचा आणि शिवरायांच्या विचारांना आचरणात आणण्याचा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांची माता राजमाता जिजाऊ या केवळ फक्त माताच नव्हत्या तर एक आदर्श गुरु, उत्तम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नेतृत्व होत्या. लहानपणापासून त्यांनी शिवरायांना रामायण महाभारताचे धडे शिकवले, स्वराज्याच्या स्वप्नांची प्रेरणा दिली आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. मित्रांनो, कोणताही महान राजा हा केवळ तलवारीच्या बळावर भान होत नाही तर त्याच्या विचारांना आकार देणारा एक गुरु, प्रेरणादायी गुरु असतोच. शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते संत रामदास स्वामी. रामदास स्वामींनी शिवरायांना नेतृत्व गुण, नीतिनियम आणि धर्मरक्षणाची शिकवण दिली. त्यांनीच शिवरायांना पृथ्वीवरचा प्रत्यक्ष श्रीराम असे गौरवपूर्वक स्थान दिले. रामदास स्वामींनी शिवरायांना शिकवले की स्वराज्य ही फक्त सत्ता नाही तर एक जबाबदारी आहे. लोककल्याण, न्याय आणि धर्मरक्षण हेच खरे राजधर्म आहेत. सामर्थ्य आहे त्यालाच धर्म पाळता येतो. शिवरायांनी त्यांच्या या शिकवणीचे अनुसरण करूनच स्वराज्याचा विस्तार केला, अन्यायाविरुद्ध लढले आणि प्रजेचा राजा होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शिवराय हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर त्यांच्या युद्धनीतीमुळे आणि शौर्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात एक आदर्श निर्माण केला. गनिमी कावा, अचानक हल्ला करून शत्रूला धूळ चारणे, किल्ल्यांचे महत्व, सिंहगड, रायगड, प्रतापगड यासारखे किल्ले कसे मजबूत ठेवणे, लोकहिताची राजवट, प्रजेवर अन्याय होणार नाही याची दक्षता कशी घेणे, हे सर्व शिवरायांच्या न्यायप्रियपणा दाखवणारा सर्वात उत्तम प्रसंग म्हणजेच कल्याणच्या सुभेदाराची सून हा प्रसंग. 1657 मध्ये शिवरायांनी मुघलांकडून कल्याण किल्ला जिंकला. त्यावेळी त्यांच्या सरदारांनी एक अत्यंत सुंदर स्त्री महाराजांसमोर सन्मानाने आणली. ती सुभेदार कुतुबशहाची सून होती. सरदारांनी तिचे सौंदर्य पाहून महाराजांना तिचा स्वीकार करायचा प्रस्ताव दिला. पण मित्रांनो, तोच तो क्षण होता हा शिवरायांच्या महानतेचा साक्षीदार ठरणारा होता. शिवरायांनी ती स्त्री मोठ्या आदराने तिच्या पतीकडे म्हणजेच तिच्या राज्यात सुखरूप परत पाठवले आणि संपूर्ण हिंदुस्थानाला एक संदेश दिला की शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांना आई बहिणीचा सन्मान मिळेल. येथे कोणीही स्त्रीचा अपमान करू शकत नाही. हा प्रसंग महाराजांची खरी महानता सिद्ध करतो. त्यांच्या डोळ्यासमोर केवळ सत्ता नव्हती तर न्याय आणि संस्कृतीचे रक्षण करणे हे मुख्य ध्येय होते. अशा या महान योद्ध्याने 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला, पण त्यांनी निर्माण केलेली स्वराज्य, त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दाखवलेला न्यायाचा आदर्श आजही अढळ आहे. आपण आज 21व्या शतकात वावरत आहोत, पण शिवरायांच्या विचारामधून आपण शिकू शकतो की स्त्री सन्मान, शिवरायांनी दिलेला स्त्री सन्मान आजही आपल्या समाजात रुजला पाहिजे. शिस्त आणि स्वाभिमान, कोणत्याही कठीण प्रसंगी आत्मसन्मान आणि नीतिमत्ता आपण सोडू नये. परिश्रम आणि निस्वार्थीपणा, यश मिळवण्यासाठी झगडावे लागते पण त्याचबरोबर इतरांसाठी कार्य करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. नेतृत्व आणि दूरदृष्टी, महाराजांसारखे नेतृत्व कौशल्य आत्मसात करून समाजासाठी कार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे. आपल्या जीवनात शिवत्व जागृत करा. आज आपण महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत, पण ती केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसावी. शिवराय हे फक्त इतिहास नाही तर ते एक विचार आहेत, एक ऊर्जा आहेत. मित्रांनो, चला आपण सर्वजण संकल्प करूया शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी चांगले कार्य करूया. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, मुघल जनसंहारक, श्रीमान योगी, योगीराज, बुद्धिवंत, कीर्तिवंत, कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंदर, श्रीमंत 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 महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.